जिल्हा परिषदांच्या आरक्षण आहे ते जाहीर झालेले, त्यामुळे लवकरच निवडणुका लागतील असं वाटतं. लागावेत. इंडिया पाकिस्तान मॅच बद्दल आपण आवाज उठवलेला आहे, त्या दिवशी आंदोलन. मला वाटतं भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले 1-1.5 महिने हाच प्रश्न विचारत आहे की केंद्र सरकार गप्प का आहे. जगभरात खासदारांचे डेलिगेशन्स पाठवले, विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते. ऑपरेशन सिंदूर कसं झालं, ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे, ह्याच्या मागे चायना कसं आहे, आपण जगाला सांगत गेलो. पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाही आहे. भाजपाने आयडियोलॉजी आपली बदललेली आहे, विचारधारा बदललेली आहे, हे आज दिसायला लागलेलं आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज BCCIला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची. पण आज BCCI पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांना तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल, त्याच पाकड्यांबरोबर आज BCCI क्रिकेट खेळत आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. प्रभादेवीमध्ये काल रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आले, ते एका सुशोभित करण्याच्या कामावरून एकमेकांवर जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू. एक लास्ट मराठी. अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे. मात्र हे अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्खनन प्रकरण जे होतं तेच अवैध आहे. आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे. कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही. इंडिया पाकिस्तान को मैच को लेकर जानना चाहेंगे. एशिया में दोनों की एक साथ भिड़ंत होगी और जहां तक सरकार का तर्क है तो ये कहा जा रहा है कि काफी और भी कंट्रीज हैं, तो पाकिस्तान की वजह से सिर्फ बाकी जो कंट्रीज है उनसे जिस पाकिस्तान ने हमारे देश पे सिर्फ एक नहीं तो अनगिनत हमले किए हैं, जिस पाकिस्तान से हमारे देश में आतंकवाद का फैलाव होता है, जिस पाकिस्तान ने पहलगाम में बहुत सारे सिंदूर को मिटा दिया, उस पाकिस्तान के साथ BCCI खेलने के लिए इतने एक्साइटेड क्यों है? क्या ये पैसों के लिए हो रहा है? पैसों की लालच है? TV रेवेन्यू के लिए है, एड रेवेन्यू के लिए है कि प्लेयर्स को जो फीस मिलती है उसके लिए है? क्या हम ये सोच नहीं सकते कि जिस पाकिस्तान ने हॉकी के एशिया कप को बॉयकॉट किया क्योंकि वो हिंदुस्तान में है, हमारी सरजमीन पे है, तो अगर पाकिस्तान बॉयकॉट कर सकती है तो हमारी BCCI क्यों नहीं बॉयकॉट कर सकती? दूसरी बात यह है कि अगर असली भाजपा आज सत्ता में होती तो ये नहीं होता. भाजपा ने अपनी आइडियोलॉजी बदल दी है और जिस ऑपरेशन सिंदूर का अभी बयान और इस्तेमाल बिहार की पॉलिटिक्स में होगा, उसी ऑपरेशन सिंदूर के लिए हमने देश भर में नहीं तो दुनिया भर में कहा था कि इसके पीछे पाकिस्तान था. इस हमले के पीछे उसी पाकिस्तान के साथ सरकार जब चुप बैठती है खेलने के लिए, BCCI जब खेलती है, तो ये दुर्भाग्य है. तो आप अपील करेंगे कहीं ना कहीं जो मैच है उसको